हॅलो एव्हरीवन, A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण खास MSCITच्या स्टुडंट्ससाठी असे एक सिलेक्टेड क्वेश्चन्स असतात की ते 100% येतातच आणि त्याचं प्रॅक्टिकल आपण कशा पद्धतीने सॉल्व करू शकतो त्याच्याशी रिलेटेड असणारा डेव्हलपर टॅबशी रिलेटेड असणारा एक क्वेश्चन तो आपण कशा पद्धतीने सॉल्व करू शकतो। म्हणजे मेनू बारवरती तो डेव्हलपर टॅब आपल्याला दिसत नाही। सध्या तरी इथे डेव्हलपर टॅब मेनू बारवरती आहे का? नाही आहे। इथे फक्त होम, इन्सर्ट, डिझाइन, पेज लेआउट, रेफरन्स, मेलिंग्स, रिव्ह्यू आणि व्ह्यू। मग जर असा डेव्हलपर टॅबच्या रिलेटेड नक्की कोणता क्वेश्चन असतो आणि मग मेनू बारवरती जर तो डेव्हलपर टॅब नसेल तर आपण तो कशा पद्धतीने ॲपियर केला पाहिजे, कशा पद्धतीने विजिबल केला पाहिजे हेही तुम्हाला मी आजच्या प्रॅक्टिकलमध्ये दाखवणार आहे। आणि त्याचबरोबर त्या डेव्हलपर टॅबच्या रिलेटेड असणारा क्वेश्चन तो आपण कशा पद्धतीने सॉल्व केला पाहिजे हे आज आपण पाहणार आहोत। तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप करू नका। म्हणजे डेव्हलपर टॅब आपण विजिबल आणि इनविजिबल, ॲपियर आणि डिसॲपियर कशा पद्धतीने करू शकतो हे मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे। म्हणजे ज्यावेळेला MSCITच्या क्वेश्चनमध्ये MSCITच्या एक्झाममध्ये ज्यावेळेला असा क्वेश्चन येतो की इन्सर्ट पिक्चर कंटेंट कंट्रोल बॉक्स इन फ्रंट ऑफ पिक्चर सेल असं जर म्हटलं तर तुम्ही गोंधळून न जाता डेव्हलपर टॅब जरी मेनू बारवरती नसेल तर मी ज्या पद्धतीने तुम्हाला स्टेप सांगत आहे ती स्टेप तुम्ही फॉलो करा आणि डेव्हलपर टॅब एकदा मेनू बारवरती ॲपियर झाला की मग आपल्याला त्याच्याशी रिलेटेड असणारं ॲन्सर प्रॅक्टिकली सॉल्व करता येईल। हे खास MSCITच्या स्टुडंटची डिमांड असल्यामुळे मी हा आज पुन्हा डेव्हलपर टॅबच्या रिलेटेड असणारा मायक्रोसॉफ्ट वर्डच्या रिलेटेड असणारा हा जो व्हिडिओ आहे तो मी पुन्हा एकदा बनवत आहे। सो व्हिडिओ पुन्हा एकदा पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की डेव्हलपर टॅब आपण कशा पद्धतीने डिस्प्ले करू शकतो। सो आपण प्रॅक्टिकल पाहूयात। हे वर्ड डॉक्युमेंटचं एक माझं पेज आहे, याच्यामध्ये अशाच रिलेटेड एक क्वेश्चन येतो। तुमच्या स्क्रीनवरती जशा पद्धतीने नेम, पिक्चर, ऑर्गनायझेशन आणि कंटेंट असा जो क्वेश्चन तुम्हाला दिसतोय सेम अशा पद्धतीचा एक टेबल तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिसेल आणि तिथे सांगितलेलं असतं की इन्सर्ट पिक्चर कंटेंट कंट्रोल बॉक्स इन फ्रंट ऑफ पिक्चर। आता इथे सेकंड सेलमध्ये मी पिक्चर टाईप केलेला आहे तर त्यांना इथे इन फ्रंट ऑफ पिक्चर या सेलमध्ये नेक्स्ट कॉलमच्या सेकंड सेलमध्ये पिक्चर कंटेंट कंट्रोल बॉक्स ॲड करायचा आहे। मग तो कशा पद्धतीने ॲड करायचा तर आता मेनू बारवरती डेव्हलपर टॅब नाही आहे। सो इथे फाईल टॅब आहे, या फाईल टॅबवरती क्लिक करा। त्याच्यानंतर तुम्हाला इथे हा ऑप्शन दिसतोय, ऑप्शन्स याच्यावरती क्लिक केल्यानंतर वर्ड ऑप्शन डायलॉग बॉक्स विंडो ओपन होईल। यामध्ये तुम्हाला इथे हा ऑप्शन दिसतोय तो आहे कस्टमाइज रिबन। कोणता ऑप्शन आहे? कस्टमाइज रिबन। तो ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, कस्टमाइज रिबन। आता कस्टमाइज रिबन हा ऑप्शन सिलेक्ट केल्याबरोबर इथे या बाजूला जे आहेत हे टॅब्स आहेत, मेन टॅब्स, जे की इथे मेनू बारवरती आपल्या डिस्प्ले होतात। तर या टॅबमध्ये इथे तुमच्या लक्षात येईल हा डेव्हलपर टॅब जो आहे तो अनसिलेक्ट आहे, सिलेक्ट केलेला नाही, म्हणून तो मेनू बारवरती दिसत नव्हता। सो आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो चेकबॉक्स आहे डेव्हलपर जो ब्लँक आहे त्याच्यावरती फक्त तुम्हाला या स्क्वेअर बॉक्सवरती फक्त क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याबरोबर तिथे टिक मार्क येईल आणि फक्त इथे ओके या ऑप्शनवरती क्लिक करा। आता तुमच्या लक्षात येईल इथे हा डेव्हलपर टॅब ॲड झालेला आहे। येस, डेव्हलपर टॅब ॲड झालेला आहे। आता क्वेश्चन काय होता की इन्सर्ट पिक्चर कंटेंट कंट्रोल बॉक्स इन फ्रंट ऑफ पिक्चर सेल। हा पिक्चर नावाचा सेल आहे तर त्याच्याच पुढे या सेलमध्ये आपल्याला काय करायचं आहे की पिक्चर कंटेंट कंट्रोल बॉक्स ॲड करायचा आहे। मग मी डेव्हलपर टॅबवरती क्लिक करते। डेव्हलपर टॅबवरती क्लिक केल्यानंतर हा जो कंट्रोल्स ग्रुप आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण डेव्हलपर टॅबमध्ये या कंट्रोल्स ग्रुपमध्ये असणारे हे जे कंटेंट कंट्रोल ग्रुप्स आहेत त्याच्यावरतीच क्वेश्चन विचारला जातो। आता काय होता तर पिक्चर कंटेंट कंट्रोल बॉक्स, आता इथे लक्षात द्या हा आहे पिक्चर कंटेंट कंट्रोल बॉक्स। सो याच्यावरती क्लिक करा। आता एक चूक करायची नाही जे की मी आत्ता केलेलं आहे, मी अंडू करते। त्यांनी काय सांगितलेलं आहे की त्यांना इन फ्रंट ऑफ पिक्चर सेल असं म्हटलेलं आहे, त्यांना बरोबर या सेलमध्ये
तो पिक्चर कंटेंट कंट्रोल बॉक्स ॲड करायचा आहे. सो ही एक काळजी घ्यायची आहे तुम्ही की त्या सेलमध्ये तुम्हाला क्लिक करावं लागेल. आता माझा कर्सर या सेकंड सेलमध्ये ब्लिंक होत आहे, म्हणजे तुम्हाला या सेकंड सेलमध्ये पिक्चर कंटेंट कंट्रोल बॉक्स ॲड करायचा आहे. आता मी या डेव्हलपर टॅबमध्ये गेल्यानंतर इथे हा पिक्चर कंटेंट कंट्रोल बॉक्स आहे. तुम्ही फक्त माऊस पॉइंटर जरी त्या आयकॉनवरती नेलात तरी खाली तुम्हाला त्या कंट्रोलचं नाव डिस्प्ले होईल इथे. सो इथे क्लिक केल्याबरोबर आता तुमच्या लक्षात येईल की या पिक्चर सेलच्या पुढच्या सेलमध्ये बरोबर हा माझा पिक्चर कंटेंट कंट्रोल बॉक्स ॲड झालेला आहे. हे आहे तुमच्या त्या क्वेश्चनचं ॲन्सर की तुम्ही कशा पद्धतीने डेव्हलपर टॅबचा यूज करून पिक्चर कंटेंट कंट्रोल बॉक्स ॲड करू शकता. ओके, ठीक आहे. जर असा क्वेश्चन असतो की इन्सर्ट इन फ्रंट ऑफ नेम सेल, इन्सर्ट प्लेन टेक्स्ट कंटेंट कंट्रोल बॉक्स, प्लेन टेक्स्ट. आता मग यावेळेला काय करायचं, तुम्हाला नेमच्या पुढे जो फर्स्ट सेल आहे त्याच्यामध्ये क्लिक करायचं आहे आणि नंतर डेव्हलपर टॅबवरती जाऊन इथे आता 2 टाईप्स आहेत टेक्स्टचे. एक आहे रिच टेक्स्ट कंटेंट कंट्रोल आणि सेकंड आहे प्लेन टेक्स्ट कंटेंट कंट्रोल. डार्क जो आयकॉन आहे तो रिच टेक्स्टच्या रिलेटेड आहे आणि फेंट आहे तो प्लेन टेक्स्टच्या रिलेटेड आहे. तुम्ही काळजीपूर्वक वाचायचं आहे की क्वेश्चनमध्ये नक्की काय विचारलं आहे, प्लेन टेक्स्ट विचारला आहे की रिच टेक्स्ट विचारलेला आहे. बरं, तो कुठे इन्सर्ट करायचा आहे, इन फ्रंट ऑफ नेमच्या पुढच्या सेलमध्ये की कंटेंटच्या नेक्स्ट सेलमध्ये. क्वेश्चन व्यवस्थित वाचला की तुमच्या लक्षात येईल. आता मी सांगितलेल्या क्वेश्चनमध्ये त्यांना इन फ्रंट ऑफ नेम असं सांगितलेलं आहे. सो मी या नेमच्या पुढे ऑलरेडी ते क्लिक केलेलं आहे. माझा कर्सर त्या सेलमध्ये ब्लिंक होत आहे. सो मी डेव्हलपर टॅबवरती क्लिक केल्यानंतर इथे मला कोणता हवा आहे, प्लेन टेक्स्ट. सो मी सेकंड जो फेंट आयकॉन आहे कॅपिटल ए आणि स्मॉल एचा तिथं तुम्ही क्लिक करा आणि इथे प्लेन टेक्स्ट कंटेंट कंट्रोल बॉक्स इन्सर्ट होईल. अशा पद्धतीने आपण डेव्हलपर टॅबच्या रिलेटेड असणारा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो आणि मग तुम्ही हे ॲन्सर सबमिट करू शकता. 100% विचारला जाणारा क्वेश्चन डेव्हलपर टॅबच्या रिलेटेड. गोंधळून जाऊ नका. डेव्हलपर टॅब जर मेनू बारवरती नसेल तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला या फाईल टॅबमध्ये जाऊन या ऑप्शनचा यूज करून कस्टमाइज रिबनवरती येऊन आता ऑलरेडी ते चेकबॉक्स टिक केलेला आहे म्हणजे तो डेव्हलपर टॅब मेनू बारवरती आहे. पण जर नसेल तर तुम्हाला तो क्लिक करायचा आहे आणि मग ओके या ऑप्शनवरती क्लिक केल्याबरोबर डेव्हलपर टॅब तुम्हाला मेनू बारवरती डिस्प्ले झालेला दिसेल. आणि त्याच्यानंतर या कंट्रोल ग्रुपवरती फक्त त्या पिक्चर आयकॉन्सवरती तुम्ही फक्त त्या माऊस पॉइंटर घेऊन जावा. तुम्हाला लक्षात येईल कॉम्बो बॉक्स कंटेंट कंट्रोल आहे, त्याच्यानंतर ड्रॉपडाऊन लिस्ट आहे. ड्रॉपडाऊन लिस्टच्या रिलेटेड पण क्वेश्चन हा विचारलाच जातो. ड्रॉपडाऊन लिस्ट आहे. इथे तुम्हाला चेकबॉक्स कंटेंट कंट्रोल आहे. म्हणून मी काय सांगते की हा जो कंट्रोल ग्रुप आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे क्वेश्चन हे MSCITच्या एक्झाममध्ये विचारले जातात. सो तुम्ही हे प्रॅक्टिकल घरी एकदा करून पहा. छोटासा टेबल क्रिएट करा. अशाच पद्धतीनं नेम, पिक्चर, ऑर्गनायझेशन आणि कंटेंट अशा प्रकारचा एक छोटासा टेबल तयार करा आणि तुम्ही प्रॅक्टिस करा की नेमच्या पुढे आपल्याला प्लेन टेक्स्ट घ्यायचा आहे की रिच टेक्स्ट घ्यायचा आहे. दोन्ही इन्सर्ट करून प्रॅक्टिस करा. पिक्चर कंटेंट घ्या, चेकबॉक्स इन्सर्ट करा, ड्रॉपडाऊन लिस्ट इन्सर्ट करा. एकदा तुमची ही प्रॅक्टिस झाली की MSCITच्या एक्झाममध्ये हे प्रॅक्टिकल सोडवताना तुम्हाला काहीही अवघड जाणार नाही. आता सेम याच्याशी रिलेटेड नाही पण मायक्रोसॉफ्ट वर्डच्याच रिलेटेड ही MSCITच्या स्टुडंटची एक डिमांड होती की डेव्हलपर टॅबच्या रिलेटेड आणि ड्रॉप कॅप आपण कशा पद्धतीने ड्रॉप कॅप इन्सर्ट करू शकतो त्याच्याशी रिलेटेड एक क्वेश्चन होता. आता सपोज इथे काही क्वेश्चन्स एक पॅराग्राफ असेल तर त्या पॅराग्राफमधील फर्स्ट लेटर जे आहे ते ड्रॉप कॅपमध्ये आपल्याला डिस्प्ले करायचं असेल तर काय करायचं. फॉर एक्झाम्पल पॅराग्राफमध्ये माझं फर्स्ट लेटर नेम आहे तर काय करा, तुम्ही त्या नेमवरती क्लिक करून होम टॅबमध्ये तुम्हाला इथे तुम्हाला काय करायचं आहे, इन्सर्ट या टॅबमध्ये तुम्हाला इथे ड्रॉप कॅप नावाचा ऑप्शन दिसतोय. ठीक आहे, तिथे मला थोडाफार एखादा कंटेंट टाईप करावा लागेल. सपोज गुड. येस, हे एक नाव मी टाईप केलेलं आहे किंवा एक मेसेज टाईप केलेला आहे. त्याची साईज मी इन्क्रीज करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल.
आता यामध्ये मी काय करते, इन्सर्ट टॅबमध्ये जाऊन ड्रॉप कॅप हा ऑप्शन सिलेक्ट करते. सॉरी, तुमच्या लक्षात येईल ड्रॉप कॅपमधील हा जी कशा पद्धतीने डिस्प्ले होतोय याला आपण म्हणतो ड्रॉप कॅप. सो इन्सर्ट टॅबचा यूज करून तुम्ही ड्रॉप कॅप ऑप्शन अप्लाय करू शकता. काहीही अवघड नाही आहे. ड्रॉप कॅपच्या रिलेटेडसुद्धा क्वेश्चन असतो आणि या डेव्हलपर टॅबच्या रिलेटेडसुद्धा क्वेश्चन असतो. तुम्ही अगदी शांतपणे एकदा हे प्रॅक्टिकल करून पाहिलं की तुम्हाला याची प्रॅक्टिस होईल आणि काही विदिन अ सेकंड तुम्ही अगदी पटकन इझिली या क्वेश्चनचं ॲन्सर सॉल्व करू शकता, प्रॅक्टिकल सॉल्व करू शकता आणि त्याचं आउटपुटही तुम्हाला मिळू शकतं. सो हा व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही जर A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.